गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज आपण संख्याज्ञान हा जो मुख्य घटक आहे, यामध्ये नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय व अपरिमेय तसेच वास्तव संख्या या उपघटकावर आधारित काल आपण बेसिक माहिती पाहिलेली आहे. आज आपण त्याच्यावर आधारित अति महत्वाचे असा प्रश्न पाहणार आहोत. आता तुम्हाला एक 3 अंक मी देतो पहा. 1, 2 आणि 3. कुणाचा आवाज चालू आहे रे? माईक कुणाचा चालू आहे? हां, ओके. आता मला सांगा या 3 अंकांचा वापर करून एक लक्षात ठेवा, एक अंक एकदाच घ्यायचा आणि तुम्हाला 3 अंकी संख्या बनवायची. किती 3 अंकी संख्या बनवता येतील हे जर काढायचं असेल, तर अंक 3 आहेत. हा पहिला अंक, हा दुसरा अंक आणि हा तिसरा अंक. ह्या 3 अंकांचा आपण गुणाकार करूया. मग बे बे आणि बेत्रिक 6. म्हणजे या ठिकाणी या 3 अंकापासून जर तुम्हाला 3 अंकी संख्या बनवायची असेल, कोणत्याही अंकाचं रिपिटेशन करायचं नाही आणि 3 अंकी संख्या बनवायची. तर अशा तुम्हाला एकूण 6 संख्या बनवता येतील. आता सुरुवात असल्यामुळे आपण त्या कोणत्या संख्या तयार होत आहेत ते पाहूया. आता आपण शतक स्थानी 3 घेऊया. मग दशक आणि एककला काय घेता येईल? इथं समजा 2 1 घेतलं. पुन्हा 1 आणि 2 ची अदलाबदल केली तर 1 2 घेतलं. आता आपण शतक स्थानचा अंक बदलूया. समजा मी 2 घेतलं. तर 3 आणि 1 अंक उरला. म्हणजे इथं 3 1 करूया आणि इथं 1 3 करूया. पुन्हा आपण शतक स्थानचा अंक 1 घेऊया. उरलेल्या संख्या किंवा अंक 3 आणि 2. मग इथं 3 करू, इथं 2 करू. इथं 2 करू, इथं 3 करू. अशा पद्धतीनं आपण या 3 अंकापासून अंकाचं पुनरावृत्ती न करता 3 अंकी 6 संख्या बनवू शकतो. आता याच्यामध्ये ह्या सर्व संख्यांची जर तुम्हाला बेरीज विचारली, तर 3 2 वेळा आले पहा. 2 पण 2 वेळा आले आणि 1 पण 2 वेळा आले. मग मला सांगा ह्या 3 आणि 3 ची बेरीज म्हणजे 6. 2 आणि 2 ची बेरीज म्हणजे 4. 6 आणि 4 10. 10 आणि हे 2 म्हणजे 12 येणार. इथं हातचा किती आला? 1. पुन्हा तेच अंक आहेत 6 वेळा म्हणजे 12 आणि 1 13. पुन्हा हातचा 1. पुन्हा तेच अंक आहेत म्हणजे 12 आणि 12 ने किती? 13. म्हणजे 1332. अशा पद्धतीनं त्या 6 संख्यांची काय येते? बेरीज येते. आता ह्याच्यासाठी काय आपल्याकडे क्लुप्ती आहे का बघूया. आता एकक स्थानच्या अंकांची बेरीज मगाशी आपण किती काढलेली होती? 12. एकक स्थानच्या अंकांची बेरीज आपण 12 काढलेली होती. आता ह्याच्यावर एक 0 टाकूया. 120 झालं. पुन्हा त्याच्यावर एक 0 टाकूया. म्हणजे 1200 होणार. आता आपण ह्याची बेरीज करूया. म्हणजे 2, 2 आणि 1 3, पुन्हा 2 आणि 1 3 आणि एकाला 1. बघा 1332. मगाशी पण 1332 आलं होतं. म्हणजे 12, 120 आणि 1200 कसं तयार केलं? एकक स्थानच्या अंकांची बेरीज 12. त्याच्यावर एक 0 टाकला की 120. त्याच्यावर 2 0 टाकले की 1332. अशा पद्धतीनं. आता दुसरं एक उदाहरण देतो तुम्हाला नमुन्यासाठी. आता समजा 7, 2 आणि 5 हे 3 अंक आहेत. आता या 3 अंकापासून 3 अंकी अंकाची पुनरावृत्ती न करता 3 संख्या आपल्याला 6 संख्या बनवता येतील. बरोबर आहे ना? अंक 3 आहेत. अंक किती आहेत? 3 आहेत. म्हणजे किती 3 अंकी संख्या बनवता येतील? 6. मग त्या 3 अंकी 6 संख्यांची बेरीज किती येईल? कोण सांगतंय बघूया. काय करायचं? त्या 3 अंकांची बेरीज करायची पहा. त्या 3 अंकांची बेरीज करायची. पण ती बेरीज 2 वेळा येणार आहे म्हणून त्याला 2 न गुणायचं. मग पहा 7 आणि 2 9 आणि 9 आणि 5 किती? 14. आणि 14 दोन्ही किती झालं? 28. मग आता बेरीज कोणाची करायची? 28. एकक स्थानच्या अंकांची बेरीज 28 येणार. आणि दशक स्थानी 280 घ्यायचं म्हणजे 28 वर एक 0 टाकायचं.
आणि शतक स्थानी पुन्हा त्याच्यावर 2 झिरो टाकायचं म्हणजे 2800 होणार. आता ह्या सर्वांची आपण जर बेरीज केली पहा 8 8 आणि 2 10 हाताला 1 8 आणि 2 10 आणि 1 11 हाताला 1 2 आणि 1 3 किती आली 3108 समजते का सर्वांना हे? हॅलो हो सर. हा कसं आहे प्रत्यक्ष 3 अंकी संख्या जर 6 तयार केल्या आणि त्यांची बेरीज करायला तुम्ही गेला तर आपला काय होतोय वेळ जास्त जातोय लक्षात ठेवा. त्यामुळे अशा प्रकारची तुम्हाला काहीतरी क्लुप्ती वापरता आली पाहिजे आणि कमी वेळामध्ये गणित सॉल्व्ह झालं पाहिजे. बरं ठीक आहे. नमुना उदाहरणं जवळजवळ 14 आहेत. परंतु मी सगळी नमुना उदाहरणं घेत नाही कारण स्वाध्याय पण भरपूर आहेत. स्वाध्यायामध्ये पण आपल्याला सरावाला भरपूर गणित आहे. आपण नियोजन असं केलेलं आहे की आपण एक घटक घेतला की त्याच्यावर बेसिक घ्यायचं पुन्हा स्वाध्याय घ्यायचं आणि तो उपघटक झाल्यानंतर त्यावर आधारित मागच्या 9 वर्षामध्ये शिष्यवृत्तीला जे प्रश्न आलत ते सुद्धा प्रश्न आपण सगळं सॉल्व्ह करून घेणार आहोत. ठीक आहे. आता मी तुम्हाला PDF शेअर करतो. हा पहिला प्रश्न पहा 3,80,068 या संख्येतील 8 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती आहे? आता इथं 8 आहे पहा आणि इथं पण 8 आहे. आता हा 8 एकक स्थानी आहे आणि हा जर 8 पाहिला वाटतं एकक दशक शतक हजार दश हजार म्हणजे दश सहस्त्र स्थानी आहे. दश सहस्त्र स्थानी दश सहस्त्रला आपण काय म्हणतो 10,000 म्हणतो आणि एकक म्हणजे 1. मग तुम्ही 10,000 आणि 1 ची वजाबाकी करून बघा किती येते. बघा मी खाली लिहितो 10,000 आणि 1 ची जर वजाबाकी केली तर ती वजाबाकी येते 9,999. काय ते 9,999. आता कोणत्या दोन अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक विचारलेला आहे तो समान अंक आहे 8. 9,998 ला 9,999 ला आपण 8 ने मल्टिप्लाय करूया. बघा 8 9 72 आजच्याला 7 8 9 72 आणि 7 79 पुन्हा चला 7 8 9 72 आणि 7 पुन्हा 79 आजच्याला 7 8 9 72 आणि 7 79 म्हणजे 79,992 येते. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 असं येते. हे आपण नियमांचा उपयोग करून काढलं 9,999नच का गुणलं कारण 1 8 दश सहस्त्र स्थानी आहे. दश सहस्त्र म्हणजे 10,000 आणि दुसरा 8 एकक स्थानी आहे. एकक म्हणजे 1 म्हणजे त्या 10,000 आणि 1 ची वजाबाकी केली तर आपली 9,999 आली. मग त्या 9,999 ला कशाने मल्टिप्लाय केलं जो अंक समान आहे त्या 8 ने मल्टिप्लाय केलं. हे आपण नियमाचा उपयोग करून सोडवलं आणि हे जर प्रत्यक्षात कोणाच्या लक्षात नियम येत नसेल तर काय करावं लागेल या 8 ची स्थानिक किंमत काढावी लागेल. म्हणजे 8 नंतर ह्या सगळ्यांना 0 द्यायचं म्हणजे 4 0 होणार. म्हणजे 8 ची स्थानिक किंमत 80,000 आली. आणि एकक स्थानी 8 आहे त्याला 1 ने गुणलं म्हणजे त्याची 8 आली. आणि ही जरी वजाबाकी तुम्ही केली तरी ती सुद्धा 79,992 इतकीच येणार आहे. उलट नियम न वापरता असं पटकन सुटते. बघा काही ठिकाणी नियम वापरा किंवा इथं डायरेक्ट स्थानिक किंमत काढून वजाबाकी केली तरी पटकन सुटते. समजतंय का तुम्हाला? हा प्रश्न समजलाय ना सर्वांना? हो सर. हो सर. हो सर. हा आता पुढचा प्रश्न आहे पहा इथं 2 आकडा आहे बरं का माझ्याकडून चुकून हे झाले. प्रश्न क्रमांक 2 आहे
म्हणजे संख्या कोणती आहे? 7,60,954 ही संख्या आहे. आणि ही संख्या तुम्हाला विस्तारित स्वरूपामध्ये लिहायची आहे. बघा, एकक, दशक, शतक, हजार, दशहजार आणि लक्ष. म्हणजे 7ला 1,00,000 गुणायचं. आता इथं जे असं सिम्बॉल आहे का नाही, असं ते गुणिले समजा. ते काय सिम्बॉल आहे समजा? गुणिले आहे. मग 7 गुणिले 1,00,000. 7ची स्थानिक किंमत काय? 7 गुणिले 1,00,000. मग 7 गुणिले 1,00,000 बघा कोणत्या पर्यायामध्ये तुम्हाला दिसतंय? एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष. माईक चालू करतो. मला पर्याय तुम्ही सांगू शकता. सोपा आहे हा प्रश्न. पर्याय क्रमांक 3. इथं 7 गुणिले 1,00,000 आहे. आता 6 अंक कुठे आहे रे? दशसहस्त्र. म्हणजे 6 गुणिले 10,000 पाहिजे. पर्याय 3 कसा येईल? सर पर्याय क्रमांक 2. बरं बघू. 7 गुणिले 1,00,000 पुन्हा 6 गुणिले 10,000. एकक, दशक, शतक, हजार, दशक. तिथं पण एक शून्य काय दिसतोय? जास्त दिसतोय काय रे? काय झालं आहे मला वाटते, माझं टाईप करताना हे झाले थोडं. पुन्हा एकदा हे करतो मी. इथं 1 0 असा वाढवून घ्या पहिल्या पर्यायात. आता बघा बरं. 7 गुणिले 1,00,000. 6 गुणिले 10,000. पुन्हा 0. 0 गुणिले 1,000. 9 गुणिले 100. 5 गुणिले 10 आणि 4 गुणिले 1 हे बरोबर आहे. फक्त पहिल्या पर्यायात काय पाहिजे होतं? 7 गुणिले 1,00,000 पाहिजे होतं. बरोबर आहे का आता? प्रिंटिंग मिस्टेक आहे पुस्तकामध्ये. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 येते. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा. 94,534 या संख्येत उजवीकडील 4ची स्थानिक किंमत डावीकडील 4च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? असा प्रश्न आहे पहा. आता मला तुम्ही सांगा, उजवीकडील 4ची स्थानिक किंमत म्हणजे ही आणि डावीकडील 4ची स्थानिक किंमत म्हणजे हे. कोणता पर्याय येतोय? सर पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2. आता पहिल्यांदा उजवीकडील 4ची स्थानिक किंमत आपण काढूया आणि ते अंशात ठेवूया. उजवीकडील 4ची स्थानिक किंमत म्हणजे 4 कुठं आहे? तर एकक स्थानी आहे. मग 4ला 1 न गुणलं की 4. 4 ही स्थानिक किंमत झाली उजवीकडील 4ची. आणि डावीकडील 4 म्हणजे हा 4. तो कोणत्या स्थानी आहे? एकक, दशक, शतक, सहस्त्र स्थानी आहे. म्हणजे त्या 4ला 1,000 न गुणायचं. म्हणजे ते 4,000 होणार. आहे की नाही? आता इथं भागाकार केला 4 एके 4 आणि खाली संक्षिप्त दिलं 4 एके 4 आणि पुन्हा त्याच्यावर 3 शून्य. आहे की नाही? 1/1000 पट म्हणजेच पर्याय क्रमांक किती? 2. 3 अधिक 2p व 5 अधिक 3q हे 84,527 या संख्येतील अनुक्रमे सहस्त्र व दशक स्थानचे अंक आहेत. तर p व q यांच्या किमती कोणत्या? आता ह्या गणितात काय करायचं? सहस्त्र म्हणजे हजार स्थानचा अंक. मग इथं एकक, दशक, शतक हजार स्थानचा अंक 4 आला. आणि दशक स्थानचा अंक इथं 2 आहे.
म्हणजे ती जी 5 अंकी संख्या आहे त्यामध्ये सहस्त्र स्थानचा अंक 4 आहे आणि दशक स्थानचा अंक 2 आहे. पण इथं तुम्हाला सहस्त्र स्थानचा अंक 3 अधिक 2 पी दिलेला आहे. मग मी काय करतो, त्यांनी दिलेलं 3 अधिक 2 पी देतो आणि सहस्त्र स्थानचा अंक आपण 4 काढलेला लिहितो. हे एक समीकरण तयार झालं पहा. हे समीकरण सोडवल्यानंतर पी ची किंमत काय निघेल हे आपल्याला सोडवलं पाहिजे. आता साधारणतः डावीकडचं जे अधिक 3 आहे हे साइड चेंज केल्यानंतर वजा 3 होतं उजवीकडे गेल्यानंतर. मग मला सांगा 4तून 3 वजा केल्यानंतर वजाबाकी किती येणार? तर 1 येणार. आता इकडचं गुणिले 2 तिकडे गेल्यावर काय होणार? भागिले होणार. मला सांगा पी ची किंमत किती आलेली आहे तुम्हाला दिसते? 1/2. 1/2. हा 1/2 म्हणजेच काय? 0.5. 0.5. आता क्यू ची किंमत काढताना त्यांनी दिलेली क्यू ची किंमत काय आहे रे? 5 अधिक 3 क्यू आहे की नाही? काय दिले आहे? 5 अधिक 3 क्यू आणि आपला दशक स्थानचा अंक काय दिलाय? 2. म्हणजे आपण काय लिहू शकतो? 5 अधिक 3 क्यू बरोबर 2. आता 5 उजवीकडे गेल्यानंतर काय होणार? वजा होणार. म्हणजे 2 वजा 5 होणार. मग काय 3 क्यू ची किंमत सांगा? 5तून 2 गेलं 3 आणि मोठ्या संख्येचं वजा 3 बरोबर. आणि मग हे गुणिले 3 तिकडे गेल्यावर भागिले. वजा 3 ला 3 न भागल्यावर काय भागाकार येणार? वजा 1 येणार. म्हणजे पी ची किंमत 0.5 आणि क्यू ची किंमत वजा 1. कुठला पर्याय आहे रे? पहिल्यांदा 0.5 आणि नंतर वजा 1. पर्याय क्रमांक 4. बरोबर. पर्याय क्रमांक 4. आता इथं पहा, संख्येचं वाचन व्यवस्थित करा. एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष म्हणजे 95 लाख किंवा 95,07,432 या संख्येत 4 या अंकाची स्थानिक किंमत 2 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? आता आपण या 4 ची स्थानिक किंमत काढूया. 4 हे शतक स्थानी आहे. म्हणजे त्या 4 ला 100 न गुणल्यावर 400 येते पहा. किती येते? 400 येत आहे. आता पुढे काय सांगितलंय? 2 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? आता ह्या 2 ची जर स्थानिक किंमत पाहिली तर 2 एकक स्थानी आहे. मग 2 ला 1 न गुणलं तर 2च येणार आणि ह्या दोघांचा जर भागाकार केला तर 400च्या निमपट किती? 200. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक किती येते सांगा? याचं उत्तर पर्याय क्रमांक 1. 1 असं येते. हे सोपं होतं, याला काय जास्त आपल्याला विचार करावा लागला नाही. हा, पुढचा प्रश्न क्रमांक 6 पहा. 78 कंसात 4 अधिक 5 कंसाबाहेर 32 ही 5 अंकी संख्या 78,932 या 5 अंकी संख्येबरोबर आहे. तर ए बरोबर किती? आता या संख्येचं आणि या संख्येची जर आपण तुलना केली तर बघा, हा 7 अंक समान आहे, हा 8 अंक पण समान आहे, हा 3 अंक पण समान आहे आणि हा 2 अंक पण समान आहे. म्हणजे आता दरम्यान राहिलेली संख्या कुठली आहे रे? वर दरम्यानची वर 4 अधिक 5 आहे आणि ती कशा बरोबर समान असणार? खालच्या 5 अंकी संख्येत मधोमध कोणता अंक उरला? 9. 9. आता हे समीकरण सोडवूया आपण. आता हे अधिक 4 तिकडे गेल्यावर वजा होणार आहे का नाही? म्हणजे 9 वजा 4 होणार उजव्या साईडला.
9तून 4 वजा करा 5 5 आणि इकडचं गुणिले 5 तिकडे गेल्यावर भागिले झाले की नाही. मग किती आलं 5 भागिले 5 1 1 1 1 1 म्हणजे पर्याय क्रमांक किती उत्तर आलं 2 2. 2 नेक्स्ट क्वेश्चन. शून्य 8 9 7 2 5 या अंकापैकी कोणताही अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या 5 अंकी लहानात लहान संख्येतील दशक स्थानी असलेल्या अंकाच्या स्थानिक किमतीतून त्याच अंकाची दर्शनी किंमत वजा केल्यास वजाबाकी किती येईल. गणित मोठं आहे म्हणून हे करू नका, स्टेप वाईज करत जायचं. आता बघा एकूण अंक आहेत 6. कोणताही अंक एकदाच वापरायचा आहे आणि पहिल्यांदा आपण काय करूया 5 अंकी लहानात लहान संख्या बनवूया. आता 5 अंकी लहानात लहान संख्या बनवताना आपण संख्यांचा चढता क्रम लिहूया. 0 2 5 7 8 आणि 9. आता ही 5 अंकी संख्या बनली, परंतु या 5 अंकी संख्येपेक्षा अजून एक लहान संख्या तयार होते. कोण सांगते कोणती होते. आता हा मी 9 ड्रॉपच करतो आणि 0 आणि 2 च्या अदलाबदल करतो. म्हणजे इथं 20 घेतो आणि पुन्हा 5 7 8 बरोबर आहे ना. 20,578 ही झाली 5 अंकी लहानात लहान संख्या. मग यात दशक स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत काढायची. आता इथं दशक स्थानी कोणता अंक आहे 7. मग त्याची स्थानिक किंमत 7 ला 10 ने गुणल्यानंतर किती येणार 70. आणि त्या स्थानिक किमतीतून त्याच अंकाची दर्शनी किंमत, मग 7 ची दर्शनी किंमत 7च उरणार ना. आणि मग ह्या दोघांची आपल्याला काय करायचे आहे वजाबाकी करायची. मग 70 मधून 3 वजा केल्यानंतर किती येणार तर 63 येणार आहे. समजले का सर्वांना हे. हो म्हणजे हो पर्याय क्रमांक 1 1 असं याचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1. अशा पद्धतीने आपला स्वाध्याय 1.1 झालेला आहे. आज आपण अजून 2 स्वाध्याय पाहणार आहोत. साधारणतः कमीत कमी रोज आपली 20 उदाहरणं होणं अपेक्षित आहे. या दृष्टीने आपण नियोजन करतोय. आता आपली 7 उदाहरणं झाली स्वाध्याय 1.1 मधील. तुमच्याकडे गाईड असेल तर गाईड मधलीच आपण गणित घेतोय. तुम्ही एक्स्ट्रा सुद्धा सॉल्व्ह करू शकता. बर, आता स्वाध्याय 1.2 मधला पहिला प्रश्न वाचा. एकक दशक शतक हजार दशहजार लक्ष दशलक्ष म्हणजे संख्येचं वाचन काय होणार आहे 57,83,542. या संख्येमध्ये 4 या अंकाची स्थानिक किंमत किती. आता इथे 4 कुठं आहे रे 4 कुठं आहे दशक स्थानी आहे. मग 4 ला 10 न गुणा. 4 ला 10 न गुणल्यावर किती येणार उत्तर 40 येणार. आता इथं बघा तुम्हाला कळतंय का. सुरुवातीला मी लिहून देतो. तिथं जो फुलीसारखं चिन्ह आहे ते गुणिले समजायचं आणि हे जे सिंबल आहे का नाही त्याच्या पुढचा अंक घातांक स्थानी लिहायचा. म्हणजे याचा अर्थ 4 गुणिले 10चा चौथा घातांक. आता दुसरेच सांगा कसं होणार 4 फुली म्हणजे गुणिले पुन्हा पाया 10. आता ह्याचा अर्थ त्याच्या पुढची संख्या आहे का नाही ती घातांक स्थानी म्हणजे वर 3 येणार. आता तिसरा पर्याय काय येणार सांगा 4 गुणिले 10चा वर्ग आणि चौथा पर्याय 4 गुणिले 10चा 1 घातांक. आता इथं ज्यावेळेस घातांकच दिलं नसतो तेव्हा तो 1 असतो. म्हणजे कुठला पर्याय येतोय सांगा ह्याच्यामध्ये
4 गुणिले 10चा पहिला घातांक. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. अगदी बरोबर. पर्याय क्रमांक 4. आता इथं पहा 53.436 या संख्येत 4च्या उजवीकडील 3 या अंकाची स्थानिक किंमत 4च्या डावीकडील 3च्या किती पट आहे? आता आपण पहिल्यांदा काय करूया 4च्या उजवीकडील 3 घेऊया म्हणजे हे 3 घेऊया. मग या 3ची स्थानिक किंमत कोण सांगेल किती येणार? दशांश चिन्हाच्या उजवीकडच्या 3ची स्थानिक किंमत किती? 0.3 4 म्हणजे 4 दशांश आणि 3 म्हणजे 3 शतांश. 3 शतांश म्हणजे 3 छेद किती? 100. बरोबर ना? 3ची स्थानिक किंमत किती? 3/100. आता पुढे काय विचारलंय? 4च्या डावीकडील 3च्या किती पट? मग 4च्या डावीकडील 3 म्हणजे हे 3. मग ह्या 3 एकच स्थान आहे म्हणजे याची स्थानिक किंमत किती? 3. याची स्थानिक किंमत किती? 3. च्या किती पट आहे? मग उजवीकडच्या 3ची स्थानिक किंमत मी अंशामध्ये लिहितो आणि डावीकडच्या 3ची स्थानिक किंमत छेदामध्ये लिहितो. बघूया आपण 3/100. आता भागिलेचं गुणिले केलं तर 3/1 आहे. त्याचं उलट होणार 1/3 होणार. आता ह्या 3ला हे 3 कॅन्सल झालं. राहिलं काय? वर 1चा भाग लागला आणि खाली 100 आहे. 100 म्हणजे काय रे? 10चा वर्ग. मग 1/10चा वर्ग. आता हा 10चा वर्ग वर आल्यावर काय होणार आहे? घातांकाच्या नियमानुसार -2 होणार पहा. 10चा -2. मग 10चा घातांक -2 असणारा पर्याय दिसतोय का इथं कुठं? 10चा घातांक -2 असणारा पर्याय. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 बरोबर. पुढीलपैकी कोणत्या संख्येतील 4 व 5 या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज सर्वात जास्त आहे? बघूया कोण सांगते. पर्याय क्रमांक 5 3. इथं 4 इथं 5 इथं 4 इथं 5 इथं 4 पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. आता इथं शतक पर्याय क्रमांक 4. बरं का? पर्याय 4. त्याचा अर्थ काय? 500 अधिक 4 येणार ना? दुसऱ्यामध्ये काय येणार? 50 अधिक 4. तिसऱ्यामध्ये काय येणार? सर पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. 500 अधिक 40 आणि शेवट काय येणार? 40 अधिक 5. पर्याय क्रमांक 3. आता इथं 504 येणार. इथं फक्त 54 येणार. इथं 540 येते इथं 25 येते. मग सगळ्यात जास्त बेरीज 540. पर्याय क्रमांक 3. हा पुढे पहा 83,643 या संख्येतील 3 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती? आता हे 3 आणि हे 3. आता प्रत्यक्ष कोणताही नियम न वापरता जर काढलं तर डावीकडच्या 3ची स्थानिक किंमत किती येणार आहे? 3,000. सर नुसतं कसं दोन. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. हा बरोबर. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. बरोबर आहे तुमचं. आता हे नियमामध्ये काढलं तर सहस्त्र स्थानचा अंक आणि जेव्हा एकक स्थानचा अंक समान असतो. सहस्त्र म्हणजे 1000 आणि एकक म्हणजे 1. मग अशा वेळेस ह्या दोघांची वजाबाकी केली तरी ती किती येते? 999. आणि कोणता अंक समान आहे तर 3 अंक समान आहे. मग ह्याला 3 ने गुणलं तर 3 9 27 चला 2. 3 9 27 आणि 2
29 चला 2, 3 नवे 27 आणि 2 29. म्हणजे नियमाचा वापर करून जरी सोडवलं तरी 2997 येते आणि प्रत्यक्ष स्थानिक किमतीची वजाबाकी करून सोडवलं तरी 2997 येते. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 येते. बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 येते. 3x अधिक y ही 2 अंकी संख्या 66 येते. जर एकक स्थानी y असेल तर x ची किंमत किती? अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे पहा. आता मी इथं लिहितो 3x अधिक y ही 2 अंकी संख्या आहे आणि ही 2 अंकी संख्या तुम्हाला काय दिलेली आहे? 66 अशी दिलेली आहे. परंतु ह्या 66 ची फोड आपण अशी करू शकतो बघा. 60 अधिक 6 अशी करू शकतो. 66 ची फोड 60 अधिक 6. दशक म्हणजे 10 आणि एकक म्हणजे 1. मग 60 ची फोड 10 गुणिले अशी करायची आणि 6 ची फोड 1 गुणिले अशी करायची. मग 60 ची फोड मी आता इथं 3 गुणिले 20 अशी करतो आणि हे 6 आहे असं लिहितो. आता जर तुम्ही कंपॅरिझन केली का नाही ह्या दोघांची पहा, म्हणजे याची आणि याची जर कंपॅरिझन केली तर तुम्हाला x ची किंमत मिळून जाईल पहा. 3 हा समान भाग आहे. मग इथं जे x आहे त्या x जागेवर काय येणार? तर 20 येणार. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक. कारण त्याच्या पुढचं जे y आहे त्याची किंमत 6 निघून जाणार आहे. समजते का हे काय केलं ते? हॅलो. हो सर. हो सर. पुढचा प्रश्न पहा. 2p अधिक q ही 2 अंकी संख्या 17 आहे. जर एकक स्थानी 7 असेल तर p ची किंमत किती? आता इथं काय करूया आपण? 2p आणि q ची बेरीज किती दिलेली आहे? तर 17 दिलेली आहे. आता एकक स्थानी 7. आता q हा जर एकक स्थानचा अंक धरला तर q च्या ठिकाणी तुम्ही 7 ठेवून पहा. आता डावीकडचं 7 उजवीकडे गेल्यावर वजा होणार. मग 17 तून 7 गेल्यावर किती राहणार आहे? 10. आता डावीकडचं गुणिले 2 तिकडे गेल्यावर भागिले. मग 10 ला 2 न भागा. 10 ला जर 2 न भागलं तर काय येणार? 5. म्हणजे पर्याय क्रमांक किती येतोय? 3. पर्याय 3 येतोय. क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. आता पुढचा पहा 7वा प्रश्न. 5 फुली 4 फुली हे की नाही? या संख्येत फुल्यांच्या जागी समान अंक आहेत. त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 297 आहे. तर फुल्यांच्या जागी टिंब हा अंक आहे. पर्याय क्रमांक. आता इथं लक्षात ठेवा, ही जी फुले आहे ती शतक स्थानी आहे आणि ही जी फुले आहे ती एकक स्थानी आहे. आता फुलीच्या जागी समान अंक आहे. मग या ठिकाणी 100 आणि 1 मधून जर वजाबाकी केली तर 99 येते. आणि मग 99 ला कोणत्या अंकानं जर गुणलं तर त्यांच्यातील गुणाकार 297 येते. बघूया. 99 गुणिले टिंब बरोबर 297. समजा मी 3 घेतलं कारण एकक स्थानी गुणाकारात 7 आहे. म्हणजे 3 नवे 27 हातचा 2, 3 नवे 27 आणि 2 29. म्हणजे 3 हे उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4. समजले का सर्वांना हे बघा? हॅलो. हो सर. हो सर. अशा पद्धतीने आपला स्वाध्याय 1.2 हा कंप्लीट झालेला आहे. आता 1.3 घेऊया आणि 1.4 मध्ये जास्त उदाहरण आहेत. उद्या स्वाध्याय 1.4 घेऊया. आता 1.3 ची मी पीडीएफ शेअर करतो तुम्हाला. चार अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून 3 अंकी लहानात लहान संख्या वजा केली तर येणारी संख्या कोणती? आता मला सांगा 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती रे?
9,999. 999. 9,999. बरोबर, 9,999. आणि 3 अंकी लहानात लहान संख्या कोणती? 3 अंकी लहानात लहान संख्या. 100. आता यांची वजाबाकी करा. 9 9 8 9 9,899. पर्याय क्रमांक 1. बरोबर, पर्याय क्रमांक 1. जिच्यामध्ये 4 व 5 हे अंक नाहीत व एक अंक एकदाच वापरलेला आहे अशी लहानात लहान 4 अंकी समसंख्या. लहानात लहान म्हटलं की आपल्याला 0, 1, 2, 3 हे अंक वापरता आलं पाहिजेत. सर पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. पर्याय पर्याय क्रमांक 3. क्रमांक आपण चेक करूया. मी काय म्हणतोय, लहानात लहान विचारलंय का नाही, त्यामुळे आता ही 4 अंकी बनत नाही. मग 1 आणि 0 मी आदला बदल करतो. आणि पुढे मी हाय असं 2 आणि 3 लिहिलं. ही 4 अंकी संख्या योग्य आहे का रे? इथे विचारली कुठली? सम विचारली ना. मग मी सम येण्यासाठी एकक स्थानी काय पाहिजे? 0, 2, 4, 6, 8 पैकी अंक पाहिजे. मग मी 2 आणि 3 चे आदला बदल केली तर 32 येते. पण 1032 पेक्षा लहान पण संख्या येऊ शकते ना. कुठली रे? दशकला 2 ठेवायचं आणि 4 आणि 5 अंक वापरायचं. 4 आणि 5 नंतरचा अंक कुठला? 6. म्हणजे 1026 येते की नाही लहानात लहान 4 अंकी संख्या. हे पर्याय क्रमांक किती? 3. हा, पुढं 2, 5 व 6 हे अंक प्रत्येकी एक एकदा वापरून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज किती? तुमचा माईक बंद करत जा रे. काय होतंय? खडखड आवाज येतोय. 2, 5 व 6 हे अंक प्रत्येकी एक एकदा वापरून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज किती? आता मगाशी मी नमुना उदाहरण घेतलं होतं बघा. आता अगोदर मी काय करतो, तुम्हाला प्रत्यक्ष सोडवून दाखवतो. आता 3 अंक आहेत. 3 अंक आहेत. अंकी किती होणार? 6 संख्या तयार होणार. पण मी तुम्हाला यापूर्वी सांगितले नियम कसा वापरायचा? 2, 5 आणि 6 ह्या 3 अंकांची बेरीज करायची आणि त्याची दुप्पट करायची. आता कंसातील बेरीज बघा. 6 आणि 5 11, 11 आणि 2 13 आणि 13 दोन्ही किती? 26 येते. आता बेरीज करताना काय करायचं? पहिली 26 घ्यायचं. 26 वर 0 260 आणि 26 वर 2 0 26. आता करा बेरीज. 6 8 2 2 म्हणजे 2000. एकच मिनिट, कुठं काय? हा, 6 आणि 2 8 तर 8 पाहिजे होतं. म्हणजे 2886. म्हणजे याचं उत्तर काय येते? पर्याय क्रमांक 1. हे समजले का तुम्हाला? मगाशी आपलं ह्या टाईपचं उदाहरण झालं होतं. हो सर. हो सर. ओके. हो सर. आता पुढचा प्रश्न. 5 3 0 9 7 हे अंक प्रत्येकी एक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी समसंख्या. मी तुम्हाला यापूर्वी सांगितले मोठ्यात मोठी म्हणल्यावर उतरता क्रम लिहायचा. म्हणजे सगळ्यात मोठी अगोदर, त्यापेक्षा लहान, त्यापेक्षा लहान, त्यापेक्षा लहान आणि त्यापेक्षा लहान. सर पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक तिथं काय जास्त विचार करावा लागला नाही. फक्त आपल्याला त्या अंकांचा काय लिहावा लागला? उतरता क्रम लिहावा लागला. आता पुढचा प्रश्न पहा. जिचा आरंभ 7 हा अंक आहे
अशी 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती जिचा आरंभ 7 आहे म्हणजे सगळ्यात डावीकडचा अंक 7 लिहायचा आणि मोठ्यात मोठी विचारलं की सगळं अंक न वापरायचं मग किती अंकी विचारले 5 पर्याय अंकी क्रमांक 1. पर्याय क्रमांक एक. पर्याय क्रमांक बरोबर पर्याय क्रमांक 1 7 9 1 3 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या 4 अंकी सर्व संख्यांची बेरीज किती आता मगाशी जो नियम वापरला तो जर आपण या ठिकाणी वापरला आपण वापरून पाहूया आता मला सांगा एकूण अंक आहेत 4 यापासून 4 अंकी संख्या किती बनणार तर ह्या सगळ्यांचा आपण गुणाकार करूया बघा बे बे बेत्रिक 24 मग 24 संख्या तयार करणे त्या 24 संख्यांची बेरीज करणे याला आपली 10 मिनिटं जातील आणि 1 मिनिट आपल्याला वेळ असतो परीक्षेला त्यामुळे इथं नियमच वापरणं गरजेचं आहे आता आपण काय करूया सर्वप्रथम या अंकांची बेरीज करूया 2 अधिक 9 अधिक 1 अधिक 3 किती तरी बेरीज 9 10 17 वाटते 20 येते ना 20 येते आता मग अशा आपण त्याला किती न गुणलं होतं 2 न मला वाटतं गुणलं होतं ना आता कितीने तर गुणावं लागेल आता कितीने गुणावं लागेल 3. 3 न जर गुणलं बरं करून बघूया आपण तर किती येणार इथे 60 येणार ना हा मग इथं 60 घेतलं पुन्हा काय घेऊ 600 नाही 3 नाही घेऊन चालणार सर 2. 2 न जर गुणलं तर 40 तर आता असं करूया एकच इथं इथं मगाशी मी तुम्हाला काय सांगितलं किती संख्या तयार होते तिथं 24 संख्या तयार होत आहेत किती संख्या तयार होत आहेत 24 संख्या तयार होत आहेत आता 6 संख्येचे एकक स्थानी 7 असणार आहे 6 संख्येचे एकक स्थानी किती असणार आहे 7 असणार आहे म्हणजे 6 7 42 घेतो 6 संख्येचे एकक स्थानी 9 असणार आहे म्हणजे 6 9 54 6 संख्येचे एकक स्थानी 1 असणार आहे म्हणजे 6 1 6 आणि 6 संख्येचे एकक स्थानी 3 असणार आहे म्हणजे 6 3 18 आपण ह्या सगळ्यांची बेरीज करूया 4 2 6 6 6 12 12 8 20 हा चला 2 5 4 9 1 10 आणि 2 12 120 येते पहा किती येते 120 आता आपण काय करूया मी इथे 120 लिहितो आता 120 वर 0 दिला तर 1200 येणार 120 वर पुन्हा 2 0 दिलं तर 12,000 येणार पुन्हा इथं 12 वर मगाशी 3 0 आता 4 0 दिलं आता ह्या सर्वांची जर आपण बेरीज केली बघूया किती ते 0 इथं 2 इथं 3 येते इथं पण 3 येते इथं पण 3 येते इथं 1 येते म्हणजे 1,33,320 म्हणजे याचं उत्तर येते पर्याय क्रमांक 4 समजले का काय केलं ते हो सर. हो सर. हो सर हो ठीक आहे आता प्रश्न क्रमांक 7 6 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून पुढीलपैकी कोणती संख्या वजा केली असता
5 अंकी मोठ्यात मोठी संख्या मिळेल. आता मला सांगा, आपण 7तून किती वजा केल्यावर 2 येतं? कसं काढतो रे इथली संख्या? 7 वजा 2. 7तून 7तून 2 वजा करतोय का नाही? अगदी असंच करायचं. ही 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे का नाही, त्यातून 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या आपण मायनस करूया. पण 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती? नऊ लाख 9,99,999. 999. आणि 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती? 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या 99,999. 99,999. आता यांची वजाबाकी करा. 0 0 0 0 0 आणि शेवटी किती येते मग? 9. स्क्रीन दिसत नाही सर. 9 लाख उत्तर येतं. 9 लाख उत्तर येतं. एकच मिनिट, मला पर्याय चेक करू द्या. हा, पर्यायामध्ये काय झाले, पर्याय चुकून दुसरं झालंय, हे पर्याय नव्हतं याला. उत्तर किती येतंय? 9 लाख. स्क्रीन दिसत नाही का रे? दिसते. दिसते सर. दिसते सर. हा, तुम्हाला काय पुन्हा जॉईन व्हा. हा, आता पुढचा प्रश्न पहा. 3 5 9 8 6 1 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या 4 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतील एकक स्थानी असणाऱ्या अंकाची तिप्पट किती? आता हे जे अंक आहेत, प्रत्येक अंक एकदाच वापरून 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या बनवायची. म्हणजे आता उतरता क्रम लिहू, की नाही? 4 अंकी आहे बरं का. मग सगळ्यात अगोदर अंक कुठला येणार? 9, त्यानंतर 8, त्यानंतर 6 आणि त्यानंतर 5. हा, पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4. आता यातील एक स्थानचा अंक कुठला आहे? 5. आणि त्याची काय करायची तुम्हाला? तिप्पट करायची. म्हणजे 5 आणि 3चा गुणाकार किती? 15. पर्याय क्रमांक 4. आणि आजच्या लेक्चर मधला आपला शेवटचा प्रश्न पहा. 4 0 6 9 5 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या व लहानात लहान 5 अंकी संख्या यांच्या वजाबाकीतील सर्व अंकांची बेरीज किती? आता मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या सर्वप्रथम बनवूया. उतरता क्रम लिहूया. 9 पुन्हा 6 5 5 4 4 आणि 0. 0. आणि लहानात लहान 5 अंकी संख्या सांगा. आता 0 तर आपल्याला 0 डावीकडे लिहिता येत नाही, 6 त्यामुळे 4 0 हा. आता यांची वजाबाकी आपण करूया. 1 इथे 1 तिथे 7 येणार, इथे 1 9 येणार, इथे 1 5 येणार आणि इथं पण 5. 55,971 आली. आता याच्या वजाबाकीतील सर्व अंकांची बेरीज करा. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 सर. पर्याय क्रमांक 3. सर. बरोबर, पर्याय क्रमांक 3. अशा पद्धतीने आज आपण संख्या ज्ञान हा जो आहे यातील उपघटक नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या आणि वास्तव संख्या या उपघटकावर आधारित स्वाध्याय 1.1, स्वाध्याय 1.2 आणि स्वाध्याय 1.3 पाहिलं. तुम्हाला दिवसभरामध्ये जसा वेळ उपलब्ध होईल तसा अभ्यास पूर्ण करा, कारण अतिशय महत्वाचा असा हे नवनीत आहे. आपण पूर्ण नवनीत आणि मागील 8 ते 9 वर्षाच्या प्रश्नपत्रिका स्कॉलरशिपच्या सगळ्या सॉल्व्ह करून घेणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर मी यानंतर ऑनलाईन टेस्ट आपली नेहमीची 6 पाठवतो.
ती पण तुम्ही सॉल्व्ह करा. ओके बाय. बाय. बाय सर.